मित्र, आपल्या इथेनॉल मिनिस्टरला इथेनॉलचं जरा भलतंच वेड लागलेलं दिसतंय. परकीय चलन वाचवायचंय आणि प्रदूषण कमी करायचंय. ऐकायला किती छान वाटतं. ग्रीन एनर्जीच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण या चमचमत्या चित्रामागचं भयंकर सत्य काय तुम्हाला माहितीये का? मलाही माहिती नव्हतं. फक्त 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 2860 लिटर पाणी वाया जातंय. आणि जर ते तांदळापासून इथेनॉल बनवलेलं असेल तर त्यापेक्षाही अजून जास्त पाणी लागतं. म्हणजे आपण गाडीत पेट्रोल नाही, आपण लोकांच्या तोंडचं पाणी टाकत आहोत. एका साईडला आपल्या देशामध्ये उन्हाळ्यात कित्येक गावं अशी आहेत की ज्या गावात टँकर शिवाय पाणी मिळत नाही, आणि इथे आपण इथेनॉल बनवण्यासाठी करोडो लिटर पाणी वेस्ट करत आहोत. उद्या गाड्या चालवायला इथेनॉल तर असेल, पण माणसाचा गळा सुकल्यानंतर पाणी प्यायला मिळेल की नाही मिळेल याची खात्री करायला लागेल. आता तुम्हीच सांगा की हा विकास आहे की विनाशाची सुरुवात? आपण पेट्रोल वाचवून इथेनॉल मिक्स करून प्रदूषण तर कमी करत आहोत असं त्यांचं म्हणणं. परंतु इथेनॉल बनवताना जे पाणी वाया जातंय आणि फॅक्टऱ्यांमधून जलस्रोतांमध्ये जे टॉक्झिक वॉटर सोडलं जातं त्या प्रदूषणाबद्दल सरकार कधी बोलणार आहे? तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.